अयान स्टार्स असे दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध आपण पाहतोय मैदानामध्ये उतरलेत. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहे महेश चेनवनकर, बुम बुम बुमरो, आणि नाव स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय बॅटिंग साठी गौरांग पारसेकर. एक युवा उद्योन्मुख खेळाडू आपण पाहतोय गौरांग पारसेकर नॉन स्ट्रायकिंग एंडला. आणि गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर कुशल कोरडे गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि ते षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय कुशल कोरडे यांना आमंत्रित केलं जाईल. पहिलं षटक, पहिला बॉल गोलंदाजीसाठी आपण पाहतोय कुशल कोरडे यांना. शिवसेना प्रमुख चषक, क्रिकेटचा महासंग्राम, भव्य दिव्य सोहळा आणि काय मॅच रंगली आहे. अगदी श्रीजय 11 गेलेला सामना आपण पाहिलं तर अगदी ओमकार तावडे हिरो ठरला या मॅच मध्ये आणि तदनंतर मात्र आपण पाहिलं तर श्रीजय 11 या संघाने हा सामना जिंकलाय. धन्यवाद आकाशी निराळे, धन्यवाद संजोगजी खामकर, धन्यवाद शुभमजी जाधव. जातोय मॅचच्या दिशेने. पहिला बॉल कुशल कोरडे. ओहो, पहिला बॉल कव्हर क्षेत्रामध्ये ढकलण्याचा प्रयत्न. पहिला बॉल या ठिकाणी निर्धाव येताना पाहायला मिळतोय. अगदी हाय अँड आर्म ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज कुशल कोरडे अगदी युवा उद्योन्मुख खेळाडू. जुन्नर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला हा खेळाडू. आणि तदनंतर मात्र आपण पाहिलं तर सध्या चर्चेचा विषय ठरतोय संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये हा कुशल कोरडे. पहिलं षटक हाताळत असताना पहिला बॉल निर्धाव आलाय. पुढचा बॉल, अहो काय फटका खेळलाय पहा. अगदी नशीब देखील साथ देत नाहीये. बॉल पुन्हा एकदा मैदानामध्ये आलाय आणि तोपर्यंत आता मात्र एक धाव पूर्ण केली आहे. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. दोन बलाढ्य संघ आपण पाहतो एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलेत. हा क्रिकेटचा महासंग्राम, सगळ्याच प्रेक्षकांच्या नजरा या संपूर्ण स्पर्धेवर पाहायला मिळत आहेत. भव्य दिव्य आयोजन, डोळ्याचं पारं फेडणारं आयोजन आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे दीपक शर्मा. बॉल पर्यंत पोहोचलेत तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण देखील गेली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 2 या आकड्यावर. येल्लो आर्मी आपण पाहतोय समोर. अयान स्टार्स हा संघ, अमितजी महाडेश्वर यांचा संघ, स्वतः संघ मालक. पुढचा बॉल बॅटची कडा, क्षेत्ररक्षक नाहीये तोपर्यंत बॉल निघून जाईल अलॉंग विथ द कार्पेट. सीमारेषा पलीकडे आलाय चौकार महेश चेनवनकर यांच्या बॅटमधून. महेश चेनवनकर यांच्यासाठी एक विशेष पारितोषिक आलंय. विनायक जाधव मित्र परिवार गोराई बोरिवली यांच्याकडून जर बुमरो म्हणजेच महेश चेनवनकर यांनी या मॅच मध्ये 50 धावा पूर्ण केला तर 1111 रुपयाचं पारितोषिक या फलंदाजाला दिलं जाईल. हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. पुढचा बॉल, ओ यावेळेला बॅटची कडा, हा देखील बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. आणखीन एक येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची 10 या आकड्यावर. 10 ऑन बोर्ड. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिले षटक आपण पाहतोय. महेश चेनवनकर गतवर्षी थोडेसे अपयशी ठरले होते. मागील मुलाखती दरम्यान त्यांनी सांगितलं की माझा परफॉर्मन्स थोडा कमी राहिला होता गतवर्षी आणि या वर्षी मात्र मी मैदानामध्ये आलोय, 100% प्रयत्न करीन या संपूर्ण स्पर्धेमध्ये असं त्यांनी सांगितलं होतं मुलाखती दरम्यान. आणि 2 चौकार आतापर्यंत आलेत महेश चेनवनकर यांच्या बॅटमधून. 10 धावा धाव फलकावरती झालेत. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. हो यावेळेला चांगला बॉल ऑन साईडला फक्त दिशा दिली आहे, ढकलल्या बॉलला आणि तदनंतर मात्र आपण पाहिलं तर आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. म्हणजेच पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 11 बिनगडी बाद. टीम मितांश 11. चांगली मॅच रंगेल कारण दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर तोडीच तोड आहेत. अगदी समान संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीम बॅलेन्स आहे दोन्ही संघांची. आणि तदनंतर मात्र आपण पाहिलं तर आणखीन एक पारितोषिक आलंय महेश चेनवनकर बुमरो यांच्यासाठी. लगातार 3 षटकार जर त्यांनी या मॅच मध्ये ठोकले तर संतोष सिंग यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक महेश चेनवनकर यांना दिलं जाईल. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. शिवसेना प्रमुख चषक 2025 सगळ्यांनाच आतुरता होती या स्पर्धेची.
हा पहिला दिवस मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना हा सामना आपण पाहतोय यान स्टार्स आणि त्यांच्या विरुद्ध मितांश 11 ओव्हर नंबर 2 गोलंदाजीसाठी आपण पाहतोय नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. प्रतीक कदम गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. ओव्हर नंबर 2 चा खेळ. पहिला बॉल मॅन्डेटरी पॉवर प्ले. ओव्हर नंबर 2 आपण पाहतोय. पहिला चेंडू हाताळत असताना ओव्हर नंबर 2 मधील प्रतीक कदम. हो पहिला बॉल ऑन साइडला ढकलल्या बॉलला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. बॉलला पिक करतील तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. सौरभ बांद्रे यांना आपण पाहतोय. इन ऍक्शन अगदी आपण पाहिलं तर प्रणित माधव यांना देखील आपण पाहतोय मिडॉन मध्ये. एक युवा उद्योन्मुख खेळाडू प्रणित माधव. मिड ऑफ मध्ये आपण पाहतोय आदित्य गायकवाड यांना. चांगला संघ आपण पाहतोय टीम अयन स्टार्स. चांगली संघ बांधणी केली अमित महाडेश्वर यांनी. ओ फटका खेळलाय गौरांग पारसेकर. बँडेड फटका. बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. आलाय फ्लाइटेड षटकार. काय फटका खेळलाय अगदी कव्हर क्षेत्रामध्ये. हा माईर आहे खेळाडू. त्याच्याच बॅट मधून हा षटकार पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय फक्त दिशा दिली. कव्हर क्षेत्रामध्ये अगदी एका पायावर उभं राहून हा फटका खेळलाय सीमारेषा पलीकडे षटकार. आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची 18 ऑन बोर्ड. थोडेसे शफल झाले आणि तदनंतर मात्र हा षटकार पाहायला मिळाला. क्लासिकल ड्राईव्ह. क्रॅकिंग शॉट. काय फटका खेळलाय गौरांग पारसेकर यांनी. डोळ्याचं पार न फेडणारा फटका पाहायला मिळाला. 18 ऑन बोर्ड. ओ लो फुल टॉस. पिक केलाय. उडवलाय बॉल. कुशल कोरडे बघतोय पाहतोय बघतच राहील तोपर्यंत बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. आलाय षटकार गौरांग पारसेकर यांच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दुसरा. 2 षटकार आतापर्यंत ठोकलेत गौरांग पारसेकर यांनी. लो फुल टॉस बॉल फक्त दिशा दिली. ऑन साइडला उडवून लावला बॉलला सीमारेषा पलीकडे. आलाय हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 24. हो आणखीन एक बिग हिट. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार. षटकारांची तिकडी पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरलाय. नाव आहे गौरांग पारसेकर आणि त्याच्याच बॅट मधून आणखी एक षटकार आलाय. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 30. या मॅच मधील आपण पाहिलं तर पहिली षटकारांची तिकडी पूर्ण केली. यावेळेला महेश चेनवनकर. उंची जास्त आहे लांबी देखील जास्त. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. महेश चेनवनकर यांच्या बॅट मधून आलाय षटकार. परळचा चित्ता मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्याच बॅट मधून हा षटकार. कानमंत्र देत असताना पाहायला मिळतोय महेश सातत्याने गौरांगला. कारण त्याला देखील ठाऊक आहे गौरांगची देखील बॅट बोलली आहे. हो काय फटका खेळला पहा. अगदी 3 स्टंप दाखवून हा षटकार ठोकलाय महेश चेनवनकर यांनी. आसमानी टोला गगनचुंबी षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय 360 डिग्री अँगलच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रोलिंग स्पोर्ट्स. ही क्षणचित्रे टिपत असताना पाहायला मिळत आहेत. बरोबर पिक केलाय. बरोबर बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे महेश चेनवनकर यांनी. धावा झाल्या धाव फलकावरती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37. एका षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 26 धावा खर्च केल्या आहेत गोलंदाजाने. महागडे षटक. ओव्हर नंबर 3. पुन्हा एकदा आपण पाहतोय कुशल कोरडे गोलंदाजीसाठी येत असताना. कुशल कोरडे गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. लगातार 3 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत या मॅच मध्ये गौरांग पारसेकर यांच्या बॅट मधून.
आदित्य दळवीने देखील ती कामगिरी केली आहे आधीच्या मॅच मध्ये. हो यावेळेला चांगला बॉल, उसळी घेणारा चेंडू, त्याही बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे, आलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 41-41. धावा येणं गरजेचं आहे ते सांगत असताना पाहायला मिळतोय महेश सातत्याने गौरांगला. धावा कसे येऊ दे, धावा येणं गरजेचं आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय उसळी घेणारा चेंडू, फक्त दिशा दिली आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. गौरांग पारसेकर यांनी त्यांच्याच बॅटमधून आलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 41. 2.1 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. पुढचा बॉल, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि आता मात्र विकेट येते. फलंदाज गौरांग पारसेकर बाद. खेळाडू कक्षाजवळ जे खेळाडू बसलेत त्यांना विनंती आहे प्लीज थोडं सहकार्य करा. त्या पायऱ्यांवर बसू नका, विनंती असेल. गौरांग पारसेकर माघारी परतलेत आणि तदनंतर मात्र आता नवीन बॅटर आपण पाहतोय बॅटिंग साठी येत असताना गोविंदा वाल्मिकी बॅटिंग साठी येतोय. 41 धावा धाव फलकावरती झालेत. एक गडी माघारी परतलाय. गोविंदा वाल्मिकी बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळेल. एक चांगल्या दर्जाचा खेळाडू बॅटिंग साठी येताना पाहायला मिळतोय. 2.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 41 धावा धाव फलकावरती झालेत. कुशल कोरडेने आपल्या संघाला विकेट मिळवून दिली आहे. थोडासा महागडा ठरला होता. पहिल्याच बॉलवर चौकार आल्यानंतर तदनंतर मात्र दुसऱ्या बॉलवर त्याने विकेट पटकावली होती म्हणजे गौरांग पारसेकर याची, आणि ती विकेट आली आहे. नवीन फलंदाज गोविंदा वाल्मिकी बॅटिंग साठी येताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला नवीन बॅटर, नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. 7 बॉलमध्ये 17 धावांवर फलंदाजी करतोय महेश चेनवणकर. पुढचा बॉल, फक्त दिशा दिली आहे आणि बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. आल्या पहिलाच बॉल खेळत असताना पहिल्याच बॉलला पाठवले सीमारेषा पार. आलाय षटकार गोविंदा वाल्मिकी यांच्या बॅटमधून. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 47. 47 ऑन बोर्ड. .47 47 धावा धाव फलकावरती झालेत. गोविंदा वाल्मिकी यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार. पुढचा बॉल, फटका फसलाय. विकेट किपर जगदीश जाधव कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीये आणि विकेट आली आहे. फलंदाज गोविंदा वाल्मिकी आउट. विस्फोटक अंदाजामध्ये आपण पाहिले तर दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी बॅटिंग केली होती. गौरांगची विकेट आली, तदनंतर गोविंदा वाल्मिकी मैदानाच्या आतमध्ये आला, त्याने षटकार ठोकला आणि तदनंतर मात्र विकेट आली आहे. सुचित कदम नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. 47 धावा धाव फलकावरती झाले. 2 गडी माघारी परतलेत. 2.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. कुशल कोरडे 2 विकेट्स त्यांनी आतापर्यंत पटकावलेत. ओव्हर नंबर 3 हाताळत असताना त्याला आपण पाहतोय. या षटकामध्ये 2 विकेट्स त्यांनी पटकावल्यात. 10 धावा आतापर्यंत खर्च त्याने केलेत. नवीन बॅटर सुचित कदम स्ट्रायकिंग एंडला. नेक्स्ट बॉल,
हो, पुढचा बॉल, चेंडूला सन्मान दिलाय, हलक्या हाताने ढकललंय, कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे दीपक शर्मा. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली झाली आहे. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची 48, 48 ऑन बोर्ड. स्टेट अंपायर आपण पाहतोय सर सूर्यकांत अडाव, त्यांच्या समवेत आपण पाहतोय सर सुबोध गडसे. त्याचप्रमाणे थर्ड अंपायर म्हणून नासिर शेख संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. हे 3 मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये. प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. शिवसेना प्रमुख चषक. नेक्स्ट बॉल, ओहो, यावेळेला सोडून दिलाय, सोडून दिलेला बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. व्हाईट बॉल पंच घोषित करतील आणि तदनंतर मात्र हा आलाय चौकार. म्हणजे तब्बल 5 धावा येतील. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय वेगवान चेंडू प्रचंड वेगात हाताळला होता कुशल कोरडे यांनी आणि हा बॉल अक्षरशः सोडून दिला. महेश विकेट किपर देखील बीट झाले. तोपर्यंत बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे. आलाय चौकार. म्हणजेच धाव संख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची 53, 53. शेवटचा चेंडू शिल्लक. 1 to go. सर्वेश क्रिएशन यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर विशेष डिझाईन देखील पाहायला मिळते. खूप सारी मेहनत त्यांनी देखील घेतली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. हो, यावेळेला चेंडूला सन्मान दिलाय, ढकललं हलक्या हाताने. क्षेत्ररक्षक पोहोचतायत प्रणित माधव बॉल पर्यंत आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. म्हणजेच ओव्हर नंबर आपण पाहिलं तर 3चा खेळ आता मात्र समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 54, 2 गडी बाद टीम मितांज 11. ऑन स्क्रीन आपण पाहतोय पहिल्या डावाचा खेळ मार्गस्थ आहे. 54 धावा धाव फलकावरती झाल्या. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय आणि 2 गडी माघारी परतले टीम मितांज 11. चांगली सुरुवात म्हणावी लागेल, कारण चौथा सामना असणार आहे तो म्हणजे टीम सिद्धेश पॅकर विरुद्ध चिंतामण 11. सामना क्रमांक 4 सिद्धेश पॅकर विरुद्ध चिंतामण 11. जगदीश यादव गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 4. ओहो, पहिलाच बॉल चांगला हाताळलाय हा बॉल. बॉल जाईल बरोबर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा डॉट बॉल आहे. पहिला बॉल निर्धाव येताना पाहायला मिळतोय. जगदीश यादव गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात. आयकॉन खेळाडू म्हणून त्याची देखील वर्णी लागली टीम आयन स्टार्स संघाकडून. बुमरोला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. ओहो, चांगला बॉल पुन्हा एकदा हाताळलाय जगदीश यांनी. लगातारचे 2 चेंडू निर्धाव हाताळलेत. हा बॉल अगदी बरोबर हाताळला होता. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू. 2 बॉलवरती आपण पाहिलं तर एकही धाव आलेली नाहीये. हा बुमरो आपण पाहतोय अगदी बॅटवरती देखील तेच नाव कोरलंय. बॅटच्या मागच्या दिशेने जर आपण पाहिलं तर बुमरो हे नाव पाहायला मिळतंय. बुमरो 25 हा लकी नंबर. आता हा बॉल सोडून दिलाय. सोडून दिलेला चेंडू देखील निर्धाव येताना पाहायला मिळतोय. लगातारचे 3 चेंडू निर्धाव आलेत. एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाहीये गोलंदाजाने. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल टीम एआन स्टारच्या माध्यमातून, कारण पहिल्या 3 षटकामध्ये आपण पाहिलं तर 18 बॉलमध्ये तब्बल 54 धावा खर्च केल्या होत्या आणि तदनंतर मात्र आपण पाहिलं तर ओव्हर नंबर 4चा खेळ लगातारचे 3 चेंडू निर्धाव हाताळलेत गोलंदाज जगदीश यादव यांनी. जग्गूला आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय. आयकॉन खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल शफल झालेत. फटका खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. लगातारचा 4था चेंडू निर्धाव आलाय. एकही धाव खर्च केली नाहीये जगदीशने.
क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. शिवसेना प्रमुख चषक, शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2025 पर्व 2 सावली क्रिएशन्स यांच्या माध्यमातून विशेष डिझाईन केलेले किट्स. तब्बल 10 संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. नेक्स्ट बॉल. हो, चेंडूला दिशा दिली, हलक्यात आणि ढकलले, धाव घेण्याचा प्रयत्न आणि ती धाव देखील पूर्ण केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची 55. 55 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट टीम मितांश 11. चांगलं कमबॅक टीम अयन स्टार्स या संघाने केलं या षटकामध्ये. कारण जगदीश जाधवचा जर विचार केला तर अवघी एकच धाव आतापर्यंत त्याने खर्च केले 5 चेंडू हाताळत असताना. चांगलं षटक म्हणावं लागेल, कारण आपण पाहिलं तर पहिल्या 3 षटकांमध्ये 54 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजांनी आणि तदनंतर मात्र हा आयकॉन केवळ हा हिरो मैदानाच्या आतमध्ये आलाय, गोलंदाजी करतोय. शेवटचा बॉल शिल्लक. 1 टू गो. चांगला फटका, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये आदित्य गायकवाड. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तोपर्यंत जर आपण पाहिलं तर ओव्हर नंबर आता 4चा खेळ समाप्त झाला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 56. 2 गडी माघारी परतलेत. अवघ्या 2 धावा खर्च केल्यात जगदीश जाधव यांनी या षटकामध्ये. कारण आपण पाहिलं तर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 54 धावा धावफलकावरती झाल्या होत्या आणि तदनंतर मात्र जगदीश जाधवने 6 बॉलमध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 56. 2 गडी बाद. ओव्हर नंबर 5चा खेळ. नवीन गोलंदाज आपण पाहतोय प्रणित माधव गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळेल. एक युवा उद्योन्मुख खेळाडू, युवा टॅलेंटेड खेळाडू आहे. प्रणित माधव, मॅन फ्रॉम पेरू कंपाऊंड लालबाग. अगदी कमी वयातच नावलौकिक झालेला खेळाडू. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये देखील मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावला या खेळाडूने. अगदी भल्या भल्या फलंदाजांना वेळ लावलं होतं रबाडाने. हाच रबाडा आता मात्र मैदानामध्ये आल्या. ओव्हर नंबर 5 हातात असताना त्याला आपण पाहतोय. अमित महाडेश्वर यांनी त्याच्यावरती विश्वास दाखवला. आपल्या ताफ्यामध्ये त्याला देखील घेतलंय, त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि तोच गोलंदाज आता गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. रबाडा म्हणजेच प्रणित माधव. पहिला बॉल. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय सुचित कदम. नॉन स्ट्रायकिंग एंडला महेश चेनवनकर. बुमरो 13 बॉलमध्ये वैयक्तिक 19 धावांवर बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात, फायटिंग टोटल स्कोर उभा करायचा होता मितांश 11 या संघाला. सुरुवात चांगली झाली होती. गौरांग आणि महेशने अक्षरशः धुमाकूळ गाजवला होता या मॅच मध्ये आणि त्यानंतर मात्र आता पहिलाच बॉल खेळत असताना पहिल्या बॉलवर मोठी विकेट. फलंदाज सुचित आउट. प्रणित माधव हिरो ठरतोय. पहिल्या बॉलवर त्याच्याच माध्यमातून टिपलेला चेंडू आणि कुणालने पकडलेला झेल आणि म्हणूनच की काय विकेट आली आहे. फलंदाज सुचित कदम आउट. प्रचंड वेगात ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय हा वेगात हाताळलेला चेंडू, बॅटची कडा बरोबर जाऊन क्षेत्ररक्षकाने झेल पकडला आणि म्हणूनच की काय विकेट आली. चांगला झेल कुणालच्या माध्यमातून टिपला गेलाय आणि त्यानंतर मात्र हे सेलिब्रेशन पाहायला मिळते. विकेट आली आहे. फलंदाज माघारी परतलाय. 56 धावा धावफलकावरती 3 गडी माघारी परतले. 4.1 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. प्रणित माधवला आपण पाहतोय आणि त्याच्याच पहिल्या बॉलवर मोठी विकेट आली आहे. फलंदाज माघारी परतलाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना अभिषेक घाडगे. नवीन बॅटर आपण पाहतोय मॅन फ्रॉम करिडोर. अभिषेक घाडगे बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतोय. 56 धावा धावफलकावरती झाल्या. 3 गडी माघारी परतले. चांगली मॅच रंगेल कारण दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर समसमान आहेत. दोन्ही संघांकडे ताकदवार खेळाडू आहेत. एका बाजूला आपण बुमरोला आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जगदीश जाधवला. 2 आयकॉन खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध आहेत. ही विशेष बाब राहील या मॅच मध्ये. चांगली मॅच रंगेल. तोडीस तोड संघ आहेत. रब्बाडाला आपण पाहतोय ऑन स्क्रीन अभिषेक घाडगे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणित माधव. चांगला बॉल. पहिलाच बॉल खेळत असताना पहिला बॉल पिक केलाय. बॉलला उडवून लावलाय. सीमारेषेच्या पलीकडे आलाय अभिषेकच्या बॅट मधून षटकार. चांगली मॅच रंगेल. फायटिंग टोटल स्कोर उभा करायचंय बुमरोला. हाच कानमंत्र देत असताना पाहायला मिळतोय सातत्याने. प्रत्येक खेळाडूला तो कानमंत्र दिलाय बुमरोने. हा षटकार आलाय. अख्खू टप्प्याचा बॉल पूल केलाय आणि पूल सक्सेसफुल देखील झालाय. षटकार आणि धावा झाल्या धावफलकावरती आता मात्र 62. 62 ऑन बोर्ड. ऍक्शन रिप्ले. अगदी प्रोलिंगची देखील खासियत राहिली आहे. तब्बल 4 कॅमेरे आपण पाहतोय. 360 डिग्री अँगलच्या माध्यमातून ही सर्व शनीचित्रे टिपली गेलेत. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. हे सर्वच कॅमेरामॅन्स आपण पाहतोय खूप सारी मेहनत घेत आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. विपुलदादा पांडुलकर आणि संपूर्ण टेक्निकल टीम. यावेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय. चांगला प्रयत्न त्याने जरूर केला. तोपर्यंत बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. आलाय चौकार.
एक षटकार एक चौकार आलाय, म्हणजेच 10 धावा आतापर्यंत गोलंदाजाने खर्च केलाय. विकेट देखील पटकावली पहिल्या बॉलवर, मोठी विकेट. चांगली मॅच. धावा झाल्या धावफलकावरती आता 66. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय झेल पकडण्याचा प्रयत्न अयशस्वी राहिला. चांगला प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने आणि तदनंतर मात्र आपण पाहिले तर हा चौकार देखील आलाय. मयुरेश त्या ठिकाणी होते. मयुरेश राणे एक चांगल्या दर्जाचा खेळाडू आहे मयुरेश राणे, तो देखील आपल्याला पाहायला मिळतो टीम आयन स्टार्स या संघाकडून. 66 लॉस ऑफ 3 विकेट टीम मितांश 11. नेक्स्ट बॉल रबाडा प्रणित माधव. हो, प्रचंड वेगात हाताळला. यष्टीरक्षक थोडेसे बीट झालेत, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. म्हणजेच बाईकच्या स्वरूपातली ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची 67. 67 लॉस ऑफ 3 विकेट. 67 धावा धाव फलकावरती झाल्या. 4.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 13 बॉल मध्ये 19 धावांवर फलंदाजी करतोय महेश चेनवनकर बुमरो. परळचा चिता मैदानाच्या आतमध्ये. अगदी कित्येक वर्ष आपण पाहिलं तर या खेळाडूने क्रिकेटची सेवा केली, अजूनही मैदानाच्या आतमध्ये लढतोय. हो, फेकून दिलाय बॉलला पाठवलाय आरपार सीमारेषा पलीकडे. आलाय बुमरोच्या बॅट मधून षटकार. हा बुमरो आहे, हा काही करू शकतो, कोणत्याही क्षणी सामना बदलू शकतो. परळचा चित्ता आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय रबाडाने बॉल हाताळला आणि त्यावर मात्र आक्रमण केले महेश चेनवनकर यांनी. 14 बॉल मध्ये 25 धावांवर फलंदाजी करतोय. धावा झाल्या धावफलकावरती 73. 73 ऑन बोर्ड. 4.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. चांगली मॅच रंगते. बुमरोने ठोकलेला षटकार. बॅटच्या मागे देखील आपण पाहतोय बुमरो हे नाव कोरलंय. बुमरो 25. शेवटचा चेंडू. ओह, यावेळेला आणखीन एक बॉल जाईल. सीमा रेषा पार 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 पार. षटकार. लगातारच्या 2 बॉलवर 2 मोठे फटके खेळले आहेत. नाव आहे परळचा चिता, म्हणजेच महेश चेनवनकर आणि त्याच्याच बॅट मधून आणखीन एक षटकार आलाय. 5 ओव्हरचा खेळ आता मात्र समाप्त झालाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 79 आणि 3 गडी माघारी परतलेत. तब्बल जर आपण पाहिलं तर प्रणित माधव यांनी या षटकामध्ये 22 धावा खर्च केल्या. पहिल्या बॉलवरती विकेट जरूर आली, तदनंतर मात्र बुमरोची बॅट बोलली आणि तदनंतर मात्र आपण पाहिलं तर आता 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 79 धावा धावफलकावरती झाले. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि गोलंदाजीसाठी आपण पाहतोय जगदीश जाधव म्हणजे जग्गू गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय नवीन फलंदाज अभिषेक गाडगे. त्याच्या बॅट मधून एक षटकार एक चौकार आतापर्यंत आलाय, तो मात्र आता स्ट्रायकिंग एंडला असणार आहे. स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन. चांगला बॉल गोलंदाजाने हाताळलाय आणि आता मात्र विकेट येईल. फलंदाज माघारी परतलेत. अभिषेक गाडगे आता मात्र आउट होताना पाहायला मिळतील. महेश चेनवनकर यांच्यासाठी एक विशेष पारितोषिक. बुमरेने जर या मॅच मध्ये हाफ सेंचुरी ठोकली तर विनायक जाधव मित्र परिवार बोरिवली गोराई यांच्याकडून 1111 रुपयाचं पारितोषिक बुमरोला दिलं जाईल. तदनंतर मात्र लगातार 3 बॉलवर 3 षटकार जर त्याने ठोकले तर संतोष सिंग यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार बुमरो यांना दिला जाईल. नवीन फलंदाज आपण पाहतोय रोहन कदम. बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतात. मॅन फ्रॉम चिंचपोकळी. हा चांगला फलंदाज आहे, हा ताकदवर फलंदाज आहे. रोहन कदम बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला 15 बॉल मध्ये 31 धावांवर फलंदाजी करतोय महेश चेनवनकर. बुमरो 79 धावा धावफलकावरती झाल्या. 4 गडी माघारी परतले. चांगली सुरुवात टीम मितांश 11 संघाकडून झाली होती. तदनंतर मात्र आपण पाहिलं तर डाव सांभाळला तो म्हणजे बुमरोने. 79 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. नेक्स्ट बॉल. शफल झालेत. उडवलाय बॉल निघून जाईल रस्त्यावर. आलाय आणखीन एक षटकार. नाव आहे बुम बुम बुमरो. आणखीन एक षटकार त्याच्याच बॅट मधून पाहायला मिळतोय. बुमरोची बॅट बोलली आहे. बॅट मधून धावा येत आहेत. 85 धावा धावफलकावरती झाल्या. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. या 4 बॉल मध्ये आणखीन किती धावा येतील. परळचा चिता आज मात्र हिरो ठरतोय या ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदानामध्ये.
कोणालाच लागत नाही या खेळाडूचा पत्ता, तो आहे परळचा चित्ता मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेला दांडी गुल फलंदाज बाद यस त्या उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय केलंय आणि विकेट आली आहे. फलंदाज महेश चेनवणकर आउट. प्रचंड वेगातला हा बॉल होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो खूपच सफल झाले होते. ऑन साइडला फटका खेळायचा होता, फटका त्यांचा फसला आणि बरोबर बॉल जाऊन आदळलाय. यस पायाला बॉल आदळला होता आणि तदनंतर आपण पाहिलं तर बरोबर जाऊन बॉल आदळला यस्त्यांवर आणि विकेट देखील आली आहे. महेश चेनवणकर माघारी परतलेत आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील. अभिषेक मोकाशी. काय बॅटिंग केली आहे महेश चेनवणकर. डाव सांभाळला महेशने, कारण आपण पाहिलं तर गौरांग पारसेकर आणि महेश चेनवणकर चांगली सुरुवात झाली होती टीम मितांशी लेवण संघाची आणि तदनंतर मात्र विकेट एका बाजूला महेश चेनवणकरने डाव सांभाळला आणि तदनंतर मात्र आता विकेट आली आहे महेश चेनवणकरची. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 16 बॉल मध्ये 37 धावा महेश चेनवणकर परळच्या चित्ताने या मॅच मध्ये केल्यात आणि तदनंतर मात्र आता नवीन फलंदाज अभिषेक मोकाशी आणि अभिषेक घाडगे हे दोन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेला लो फुल टॉस क्षेत्ररक्षक जेल त्याच्याकडून निसटलाय. कुशल कोरडे त्या ठिकाणी तैनात होते, त्याच्याकडून चूक आणि तदनंतर मात्र आता धावबाच्या स्वरूपात विकेट आली. विकेट येणं गरजेचं होतं. अमित देखील म्हणत असतील विकेट मला हवीच होती. जेल जरूर सुटला पण धावबाच्या स्वरूपात त्याच फलंदाजाची विकेट देखील गेली आहे. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील प्रभंजन सनस. चांगला बॉल. जगदीश जाधव मात्र चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर तब्बल 9 धावा त्याने खर्च केलेत. 86 धावा धावफलकावरती. 6 गडी माघारी परतले टीम मितांशी लेवन. हो यावेळेला फटका समोर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. हँडचा बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. आलाय अभिषेकच्या बॅट मधून षटकार. म्हणजेच ओव्हर नंबर 6 चा खेळ आता समाप्त झालाय. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 92. 36 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 93 धावांची गरज असणार आहे टीम अयान स्टार्स. आणि चिंतामणी 11 सिद्धेश पॅकर आणि चिंतामणी 11 प्लेइंग 11 लिस्ट घेऊनच आपण टॉस बॉक्स मध्ये या विनंती असेल. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. उपशाखा प्रमुख माननीय श्री संदीपजी कांबळी साहेबांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. माननीय श्री संदीपजी कांबळी साहेबांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. या दोन कॅप्टन विनंती असेल या सिद्धेश पॅकर आणि चिंतामणी 11 प्लेइंग 11 ची लिस्ट घेऊनच आपण यायचंय. यस एका बाजूला आपण पाहतोय शैलेश हरमळकर, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रथमेश शेंद्रे. टॉस दाखवा पहिला दोघांना. एका बाजूला SVPL आहे आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना मशाल. साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. यस मशाल आणि पुन्हा एकदा मशालच आली आहे. म्हणजेच टॉस जर आपण पाहिलं तर शैलेश हरमळकर म्हणजेच सिद्धेश पॅकर प्रथमतः निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. गोलंदाजी करण्याचा निर्णय तुम्ही स्वीकारलाय. तुम्ही देखील स्पर्धेचे मुख्य घटक आहात आयोजन समितीचे. या आयोजनाविषयी काय सांगाल? किती मेहनत घेतली आहे आणि तुमच्या संघाविषयी काय सांगाल? आयोजन विषयाने तर खूप मेहनत केली. जास्त करून सिद्धेश भोसले यांनी खूप मेहनत केली आहे, कारण रात्रभर ते मैदानातच होते आणि सकाळी मॅचमध्ये लवकर घरी गेले ते, पण त्यांनी खूप मेहनत केली आहे. तुमच्या संघाविषयी काय सांगाल? संघाविषयी तरी आमचा आयकॉन खेळाडू मंदार गुरव आहे. नंतर बच्चू आहे, यांच्यावर जास्त जोर असेल आमच्या टीमतर्फे.
या मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आमच्या समवेत प्रथमेश शेंद्रे आमच्या समवेत जुळलेत. प्रथमेश, काय सांगशील, ही स्पर्धा कशी वाटते? गतवर्षी देखील तुमचा संघ मैदानामध्ये उतरला होता, यावर्षी देखील मैदानामध्ये आला. या स्पर्धेच्या आयोजनाविषयी काय सांगशील, तुझ्या संघाविषयी काय सांगशील, आणि या मॅचमध्ये काय रणनीती आखून तुम्ही मैदानामध्ये उतराल? स्पर्धेचं आयोजन दरवर्षीप्रमाणे चांगलंच केलं आहे. वर्षानुवर्षे अजून चांगली स्पर्धा करण्यासाठी मी समितीला शुभेच्छा देईन. आणि माझ्या संघाविषयी सांगितलं तरी सलग दुसरं वर्ष आमचं या स्पर्धेत सहभागी होण्याचं. आणि गेल्या वर्षी क्वालिफाय झालो नव्हतो आम्ही 2 मॅच जिंकून, पण यावर्षी आम्ही नक्की खूप चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. तर या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोघांनाही. तर टॉस झालेला आहे नेक्स्ट मॅचचा. सिद्धेश पॅकर आणि त्यांच्या विरुद्ध चिंतामणी 11 या 2 बलाढ्य संघांमध्ये पुढील सामना रंगताना पाहायला मिळेल. टॉस झालेला आहे. टॉस जिंकलाय टीम सिद्धेश पॅकर या संघाने आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलेला आहे. चालू मॅचचा दुसरा डावाचा खेळ आता मात्र सुरू होईल. मी विनंती करेन माझे साथी समालोचक रोशनजी पातडे, आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. धन्यवाद अभिषेक. जाऊया आता मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. शिवसेना प्रमुख चषक शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2025 पर्व दुसऱ्यामध्ये आलेल्या सर्व संघ मालकांचं, सर्व खेळाडूंचं आणि उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. टीडी स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा सन्माननीय तुषारजी दवंगे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झाले. मी त्यांना व्यासपीठावरती येण्याची विनंती करतोय. चला, आपण आता मात्र मॅचच्या नवीन डावाकडे वळतोय. सिद्धेश पॅकर आणि त्यांच्या विरोधात यानंतर आपण जर पाहिलं तर चिंतामणी 11 प्रथमेश शेंद्रे यांचा संघ एकमेकांच्या हे विरोधात 2 संघ खेळतील. त्यामध्ये टॉस मात्र सिद्धेश पॅकरने जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलेला आहे. तर दुसऱ्या बाजूने आपण चालू असलेल्या सामन्याकडे सर्वप्रथम तर आता लक्ष सर्वांचं केंद्रित करूया. चालू असलेला सामना आपण बघत आहात. एका बाजूला अयान स्टार, दुसऱ्या बाजूला मितांश 11, एका बाजूला अमित महाडेश्वर, दुसऱ्या बाजूला सुरेशजी बणे, असा मात्र हा सामना. आणि पाठलाग करायचा आहे तो आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या धावसंख्येचा. 93 धावा जिंकण्यासाठी गरजेचे आहेत. एक चांगलं धावफलक, एक मोठं धावफलक उभारलं गेले. प्रथम बॅटिंग करत असताना ते सुरेश बने साहेबांच्या मितांश 11 काळा चौकी या संघाच्या माध्यमातून खूप चांगला परफॉर्मन्स दिला गेलाय. सर्वच खेळाडू आज मात्र खूप चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळाले आहेत. दोन्ही टीमला विनंती, अयान स्टार विशेषतः आपला एक राखीव खेळाडू, आपला एक प्रतिनिधी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे. संघ मालक अमित महाडेश्वर जी आपल्या विनंती असेल, आपला एक प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या. गतवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण जर पाहिलं तर खूप मोठं आयोजन या मैदानावरती आपल्याला केलं गेलेलं पाहायला मिळतंय. शिवसेना प्रमुख चषक या स्पर्धेसाठी मात्र आम्हाला विशेष सहकार्य लाभलं ते आपल्या शिवडी विधानसभेचे कार्यसम्राट दमदार आमदार अजयजी चौधरी साहेब. आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक म्हणून आपण जर पाहिलं तर स्थानिक शिवसेना शाखा प्रमुख जयसिंग अप्पा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मात्र या स्पर्धेचे हे दुसरं पर्व यंदा आपण आयोजित केलं गेलेलं बघतोय. या स्पर्धेच्या प्रथम पारितोषिकासाठी मात्र विशेष सहकार्य आम्हाला लाभलं ते स्वर्गीय सौ नैना अजय चौधरी मॅडम यांच्या स्मरणार्थ सन्माननीय कार्यसम्राट आमदार अजयजी चौधरी साहेब यांचं. त्याचबरोबर उपविजेता संघ जो असेल त्यासाठी मात्र विशेष सहकार्य आम्हाला लाभलं ते स्वर्गीय कैलासवासी शिवराम गणपत भोसले यांच्या स्मरणार्थ सन्माननीय जयसिंग अप्पा भोसले यांच्या वतीने मात्र या सर्व पुरस्कारांची ही आपण संपूर्ण मालिका पाहताय. आणि या स्पर्धेदरम्यान मात्र आज हा पहिला दिवस आणि पंचांचा मात्र ग्रीन सिग्नल येतोय सामना सुरू करण्यासाठी. 93 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. पहिल्या डावातून आवाज आपण ऐकलात ते माझे साथी समालोचक अभिषेक पाटील यांचा. आणि सध्या मात्र या नवीन डावासाठी मी रोशन पाताडे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या शिवसेना प्रमुख चषक शिवडी विधानसभा प्रीमियर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. तसेच आम्हाला तिसऱ्या पारितोषिकासाठी सुद्धा विशेष सहकार्य या वेळेला लाभलेलं आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. सलामीची जोडी मैदानावर दाखल झालेली आपल्याला बघायला मिळते. आदित्य आणि जगदीश गोलंदाजी मार्कवरती. परळचा चिता महेश चेंदवनकर अर्थात बूम बूम बुमरो. मॅचचा पहिला बॉल आणि पहिलाच बॉल पुल केलाय. बॉलला मात्र गुल केलाय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरून पहिल्याच बॉलवरती आदित्यच्या बॅटमधून घणाघाती प्रहार.
बॉल सीमारेषा पार आणि पहिल्याच बॉल वरती एक कडक कडकडीत षटकार. मोठ्या धावांचा पाठलाग करायचा है. मेरे वक्त का आखिरी फरमान अभी बाकी है, मेरे आगाज का अंजाम अभी बाकी है. अभी तो नापी है सिर्फ मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो पूरा आसमान बाकी है. ये तो ताकी है, बाकी पिक्चर तो अभी बाकी है. पहिलाच बॉल, जबरदस्त शॉट आणि या वेळेला मात्र पहिल्याच बॉलवर षटकार आदित्यच्या बॅटमधून आलाय. हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे, क्लायमॅक्स अजून बाकी आहे. पर दूसरी तरफ अपन जर पाहिलं तर महेश चेंदवनकर चीते की चाल, बाज की नजर और महेश चेंदवनकर की गेंदबाजी पर संदेह नहीं किया करते. बॉलला दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता असणारा हा गोलंदाज. या वेळेला तोडीस तोड उत्तर दिलं गेलंय. कॉट बिहाइंडची अपील आणि या लाऊड अपीलला मात्र पंचांनी फेटाळून लावलंय. चांगला बॉल हाताळला जातोय महेश कडून. वेग वाढवला होता आणि त्याचबरोबर चांगली फिरकी पाहायला मिळाली होती. चांगली पिचिंग बघायला मिळते. लाईन आणि लेंथ वरती या वेळेला खूप चांगलं नियंत्रण पाहायला मिळालं महेश कडून. पहिला बॉल थोडासा आखूड टप्प्याचा होता, त्यामुळे बॅकफूट वर जाऊन खेळण्यामध्ये मात्र खूप सहजता होती. परंतु या वेळेला मात्र वेग अधिक होता आणि त्याचबरोबर चांगली पिचिंग पाहायला मिळते. त्यामुळे डॉट बॉल येतोय. एक तेरी तो एक मेरी, जशास तसं तोडीस तोड, बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ही मॅच असेल. आदित्य विरुद्ध महेश. सामना क्रमांक 3 आपण बघतोय मैदानाच्या आत. पुन्हा एकदा आपटलेला बॉल, डाऊन दी लेग स्टिक आहे का पाहूया पंचांचा निर्णय काय. होय, या वेळेला मात्र डाऊन दी लेग स्टिक होता. वाईड +4 अशा एकूण 5 धावा या बॉल वरती मिळणार आहेत. हा नशिबाचा चौकार येतोय. बॉलला आपटण्याचा प्रयत्न केला डाऊन द लेग साइड, विकेट किपरलाही चकवलं आणि बॉल मात्र निघून गेला. तो शिवसेना प्रमुख चषकच्या समोर असलेल्या अखंड हिंदुस्थानचे नव्हे तर अखंड आपण जर पाहिलं तर या विश्वावरती ज्यांनी अधिराज्य गाजवण्याची ताकद ठेवली असे सन्माननीय आदरणीय वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या बॅनरला सलामी देण्यासाठी हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मात्र अभिवादन करून आज मात्र या स्पर्धेचा तिसरा दिवस सामना आपण सुरू झालेला बघतोय. दरम्यान या वेळेला ओव्हर दी मिड ऑफ खेळून काढलाय अभिषेक मोकाशीच्या डोक्यावरून. 1 बाउन्स 2 बाउन्स, बॉल जातोय सीमा पार. धावा मिळतील 4. येतोय आणखीन एक चौकार. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल. फुलर लेनच्या चेंडूला मात्र मिड ऑफच्या डोक्यावरून पाठवून दिलं सरळ लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. 15 धावा या चौकारासोबत. 3 दिवसाचं हे आयोजन आपण पाहतोय. स्पर्धेचा पहिला दिवस, तिसरी मॅच. आदित्य खूप चांगल्या फॉर्म मध्ये दिसून येत आहेत. दुसऱ्या बाजूने मात्र त्यांची साथ देण्यासाठी जगदीश जाधव जग्गा आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आत. ओपनिंग फेअर आहे. फक्त 3च बॉल आणि 3 बॉल मध्ये 15 धावा. खूप चांगला स्टार्ट, खूप चांगला पाठलाग. 93 धावांचा. परत एकदा पुल करायचा प्रयत्न केला गेलाय. गॅप मध्ये निघून जाईल बॉल. कोणी नाहीये त्या ठिकाणी. अगदी रिकाम्या जागेमध्ये हा बॉल जातोय. 4 धावा पुन्हा एकदा. आणखीन एक शिवसेना प्रमुख चषक चौकार. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते. जसं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं की वेल बिगिन इज अ हाफ डन, तशीच मात्र एक चांगली सुरुवात आज आदित्य करून देतोय आपल्या टीमला. ज्या स्टार्टची गरज होती तो स्टार्ट मिळालाय. आगाज झालाय. आता मात्र या मॅचला अंजाम द्यायचा आहे. ट्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून मात्र विविध अँगलने हाय डेफिनेशन कॅमेऱ्यासोबत मात्र या स्पर्धेचं क्रिस्टल क्लिअर थेट प्रक्षेपण आपण पाहू शकाल. विपुल पंडुलकर यांची टीम खूप चांगलं कॅमेरा वर्क आणि खूप चांगलं काम या ठिकाणी मात्र करत असताना ट्रोलिंग स्पोर्टची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. 19 धावा, 5 बॉलचा खेळ पूर्ण. शेवटचा बॉल शिल्लक. शेवटच्या बॉल साठी मात्र पुन्हा एकदा आमने सामने महेश विरुद्ध आदित्य. यावेळेला खोलात टाकलेला बॉल इनसाइड आउट खेळलाय. ओव्हर दी कव्हर्स. पॉवर प्लेची ओव्हर आहे. 2च फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर आहेत. यावेळेला डीप मध्ये कोणी नव्हतं. एक धाव घेण्याची संधी मिळाली आणि या एकेरी धाबेसोबत संघाची धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते ती बिनगडी बाद 20 धावांवर.
जर याच सरासरीनं 6 ओव्हर पर्यंत बॅटिंग करत राहिले तर या 93 धावांचं लक्ष सुद्धा तसं बघायला गेलं तर खूप छोटं वाटू लागेल. 30 बॉल शिल्लक आहेत, 73 धावांची गरज आहे. मेगा स्क्रीनवरती तुम्ही या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहू शकता. मेगा स्क्रीनवर या मॅचचं इक्वेशन तुम्ही पाहू शकता. सध्या करंट रन रेट आपण जर पाहिला तर 20चा आणि रिक्वायर्ड रन रेट आहे तो 14.60. इथून पुढे मात्र जवळपास 15 धावा प्रति षटकाच्या सरासरीने फलंदाजी करावी लागेल. SVPL जनरल मॅच आपण बघतोय. मितांश 11 विरुद्ध अयान स्टार. साखळी फेरीतून मात्र खेळवली जाणारी ही स्पर्धा. इथे काळा चौकी आहे, इथे करी रोड आहे, इथे चिंचपोकळी आहे, इथे लालबाग आहे, इथे परळ आहे, इथे शिवडी आहे. एक सर्वांगीण सुंदर क्रिकेट या विधानसभेतील खेळाडूंसाठी एक भव्य आयोजन. बरेच खेळाडू घडवले या शिवडी विधानसभेने. प्रथमेश पवार इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. फरदीन काझी मात्र त्यांना आपण थोडस मिस करतो या स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वामध्ये. गत वर्षी आपण शिवडी मुंबईकर या संघाकडून खेळताना त्यांना पाहिलं होतं. त्याचबरोबर जगदीश जाधव आहे, भूषण शिंदे आहे, महेश चेंदवनकर आहे, अजित मोहिते आहे. असे बरेच आयकॉन खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. विक्रांत जाधव कडून रोहित माने, त्याचबरोबर एक युवा विशारद पगारे आपल्याला पाहायला मिळतोय. सूर्या नायडूला आपण इन ऍक्शन बघणार आहोत. अशा बऱ्याच खेळाडूंचा एकापेक्षा एक वरचढ आणि मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेले 10 संघ या स्पर्धेमध्ये यावर्षी सहभागी झालेत. दरम्यान प्रभंजन सनस. पहिला चेंडू, ज्युसी फुल टॉस, निमंत्रण दिलं गेलंय फलंदाज आदित्यला. आसांड मुझे मार. पहिल्याच बॉलवर आणखीन एक तडाखा पाहायला मिळतोय आदित्यच्या बॅटमधून. हवाई षटकार येतोय. हा फुल टॉस बॉल ऑन साइडला भिरकावला आदित्यने आणि मिळवला आणखीन एक षटकार. अजून अर्धा डझन धावांची भर स्कोर कार्डवर पहिल्याच बॉलवर. पाठलाग मोठा जरी असला तरी गरज मात्र या ठिकाणी प्रयत्न मोठे असावे लागतील. लक्ष मोठं गाठायचं असेल तर प्रयत्नही मोठं करणं गरजेचं आहे आणि ते प्रयत्न सुरू आहेत आदित्य आणि दुसऱ्या बाजूने जगदीश जाधव कडून. 1.1 चेंडू नंतर 26 धावा स्कोर कार्डवर आल्यात. 30 बॉल 73 ची गरज होती. आता मात्र समीकरण बदलू लागलेलं या मॅचचं. या वेळेला चांगला बॉल, चांगली पिचिंग पाहायला मिळते. खोलात टाकलेला परफेक्ट यॉर्कर, जकडून ठेवलं फलंदाज आदित्यला. येतो एक डॉट बॉल. हे कायम असेल या स्पर्धेमध्ये. एक तेरी तो एक मेरी. कधी चौकार षटकार तर कधी डॉट बॉल, कधी विकेट्स, कधी फलंदाज तर कधी गोलंदाज. असा मात्र हा सामना या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहात. प्रभंजन सनस. पहिला बॉल षटकार आला, दुसरा बॉल निर्धाव. डावकुऱ्या हाताचा फलंदाज विरुद्ध डावकुऱ्या हाताचा गोलंदाज. खूप कमी वेळा पाहायला मिळतं लोकल क्रिकेटमध्ये. दरम्यान या वेळेला मात्र बॉलला आपटण्याचा प्रयत्न, दिशाहीन गोलंदाजी केली गेली आहे. पंच सुबोधजी गडसे आम्हाला व्हाईट बॉलचा इशारा कळवत आहेत आणि व्हाईट बॉलच्या इशाऱ्यासोबत मात्र प्रभंजन सनसला 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग सुद्धा दिली गेली आहे. एक उंच पुरा गोलंदाज आहे. जर चांगली लाईन आणि लेंथ त्याला गवसली ना तर मग एक उत्कृष्ट गोलंदाजी तो करू शकेल. डावकुऱ्या हाताच्या गोलंदाजांना मिळणारा नॅचरल अँगल, परंतु सध्या आपण जर पाहिलं तर समोर डावकुऱ्या हाताचा फलंदाज आहे, त्यामुळे चांगल्या लाईन आणि लेंथची गरज आहे. फुल टॉस बॉल परत एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरून कडक कडकडीत प्रहार. बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय आणखीन एक षटकार आदित्यच्या बॅटमधून. अगदी बरोबर म्हटलं. इथे चांगल्या बॉलला मार पडतोय तर फुलटॉसचं काय घेऊन बसलायत. हे फुलटॉस तर तुम्हाला दिलं गेलेलं निमंत्रण आहे. फक्त तुम्हाला त्याचा स्वीकार करायचा आहे, टायमिंग करायचंय आणि चांगलं प्लेसमेंट, चांगला मेरिटवर फटका तुम्हाला खेळायचा आहे आणि 6 धावा अगदी सहज मिळवायचे आहेत. मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीची मात्र या सर्वच खेळाडूंना खूप चांगल्या पद्धतीनं जाणीव आहे, परंतु इथे जो आपला बेस्ट देईल, जो आपलं सर्वोत्कृष्ट दाखवेल तोच मात्र यशस्वी होईल.
मोठ्या धावांचा पाठलाग आहे. 33 धावा झालेत. अजूनही मात्र सामना जिंकण्यासाठी 60 धावांची गरज आहे. सामना अजूनही मात्र ऑन आहे. प्रबंधन सनस विरुद्ध आदित्य. लोअर फुल टॉस परत एकदा गुड नाटेक सिक्सर देख. आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी. आणखीन एक दिमागदार षटकार. काय बॅटिंग केली आहे या बॅटरने. जरा मित्रांनो आदित्यची बॅटिंग आवडली असेल तर जरा जोरदार टाळ्या आदित्यच्या बॅटिंग साठी झाल्या पाहिजेत. आणि आदित्यने वैयक्तिक अर्धशतक जर झळकावलं तर संघमालक अमित महाडेश्वर यांच्याकडून मात्र त्यांना 1001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल. सध्या आपण जर पाहिलं तर आदित्य वैयक्तिक 10 चेंडूत 33 धावांवरती बॅटिंग करतोय. 17 धावा दूर आहे आपल्या अर्धशतकापासून. संघाची धावसंख्या 39 तर आदित्यची वैयक्तिक धावसंख्या 33 आणि उर्वरित 6 धावा मात्र एक्स्ट्राच्या माध्यमातून आल्यात कारण जगदीश जाधव अजूनही मात्र शून्यावरती आहे. आपलं वैयक्तिक धावांचं खातं उघडण्याची संधी सुद्धा जगदीशला मिळालेली नाहीये. आज आदित्य वन साइड हिरो ठरतोय की काय या मॅच दरम्यान. क्षेत्ररक्षणात आता मात्र महेश चेंदवनकर थोडासा बदल करतायत. परंतु फिल्डिंग मध्ये जरी तुम्ही बदल केला तरी गोलंदाजाला चांगल्या लाईन आणि लेंथची गरज आहे. असे फुलटॉस बॉल हाताळले गेले तर मग या फिल्डिंगला काहीच अर्थ नाहीये. यावेळेला चांगली पिचिंग परंतु समोर पंच केलाय. डीप मध्ये कोणी नाहीये. नोमॅन्स लँड मध्ये गौरांग पारसेकर काय प्रयत्न केलेत. या प्रयत्नांसाठी जरा मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. चौकार जरी आला असला तरी या फिल्डरने आपलं सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न या दरम्यान केलाय. अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाली परंतु बॉल निघून गेला. 1 बाउन्स 4 धावांसाठी. सीमारेषा पार. अगदी समोर एखादा स्विमिंग पूल असा भास झाला गौरांगला आणि त्याने मात्र हा सूर लावला. परंतु हा सूर लावत असताना बॉल तोपर्यंत निघून गेला होता तो सीमारेषेच्या पलीकडे. अप्रतिम एफर्ट्स लावलेत. धावसंख्या पुन्हा एकदा या चौकारासोबत जाऊन पोहोचेल ती 43 या धावसंख्येवर. एका बाजूला अयान स्टार लालबाग अमित महाडेश्वर आणि टीम तर दुसऱ्या बाजूला मितांशु नेमन काळा चौकी सुरेशजी बणे साहेबांचा संघ. परत एकदा दिशाहीन गोलंदाजी केली जाते. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेरचा बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा. आणखीन एक अतिरिक्त रन संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या 4 वर 4 44 धावा. क्रिकेटमध्ये टप्पा आणि बाहुबलीमध्ये कटप्पा खूप महत्वाचा आहे. तो टप्पा मात्र सापडत नाहीये प्रबंधन सनसला. परत एकदा लोअर फुल टॉस. शॉर्ट फाईन लेग मध्ये मात्र यावेळेला फिल्डर आहे त्यामुळे धाव घेण्याची संधी मिळणार नाही. डॉट बॉलने मात्र सांगता होईल. शेवटचं मात्र हे षटक आपण समाप्त झालेलं पाहिलं. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय आणि 2 ओव्हर नंतर 22 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं 44 धावा बनल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये तर 20च आल्या होत्या परंतु या ओव्हर मधून एकूण 24 म्हणजे पहिल्या ओव्हर पेक्षाही मात्र अधिक धावा या ओव्हर मधून आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही गोलंदाज महागडे ठरलेत. 24 बॉल शिल्लक आणि 49 धावांची गरज. 12.25 च्या सरासरीने इथून पुढे मात्र फलंदाजी करावी लागेल. चांगला पाठलाग सुरू आहे. धावसंख्या जरी मोठी असली तरी प्रयत्नही तितकेच मोठे आहेत. विश्वास ठेव पंखांवरती. घे भरारी झोकात आणि दाखव त्या वेडे आकाशाला खरी तुझी अवकात. शाखों से टूट जाए वो पत्ते नहीं है हम आंधी से कहो कि अपनी जरा औकात में रहे. तोडीस तोड उत्तर दिलं जातंय. इतक्या सहजासहजी हार मानणाऱ्यातले खेळाडू नाही आहेत. अमित महाडेश्वरचं सिलेक्शन खूप इम्पॉर्टंट होतं आणि ऑक्शन दरम्यान मात्र या खेळाडूंवरती त्यांनी का बोली लावली याचं उत्तर आज मात्र ते त्यांनी आपल्या मैदानामध्ये आल्यानंतर दाखवलंय. आदित्य दळवी 12 चेंडूत 37 धावा. अर्धशतक जर झळकावलं तर संघ मालक अमित महाडेश्वर कडून 1001 रुपयांचा पुरस्कार आदित्यसाठी आहे.
आणि जगदीश जाधव मात्र पहिल्यांदा स्ट्राईकवर येतोय. गोलंदाजीसाठी मात्र परत एकदा परळचा चीता महेश चेंदवनकर. बूम बूम बुमरो. ओव्हर नंबर 3 चा पहिला बॉल. स्ट्राईकवर जगदीश. पहिल्याच बॉलवर बॅटची आउटसाइड एज आणि सरळ खेळाडूच्या हातामध्ये हा बॉल. पहिल्याच बॉलवर मोठी विकेट आली आहे. जगदीश जाधव बॅक टू दी पवेलियन. आणि यानंतर आणखीन एक पुरस्कार आलाय. प्रभंजन सनसने यानंतर जर गोलंदाजी केली आणि त्या ओव्हर मधून 2 विकेट्स त्यांनी जर पटकावले तर मयुरेश मुंडे यांच्याकडून त्यांना 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असेल. दरम्यान न्यू बॅटर जातो मैदानाच्या आत. सौरभ बांद्रेनं मात्र एक मैदान एका वेळेला मात्र गाजवलंय. याच मैदानाची आपण जर चर्चा करायची झाली तर या मैदानादरम्यान मात्र खूप चांगला खेळ राहिला होता. शिवडी विधानसभा प्रीमियर लीगचा खऱ्या अर्थाने पहिल्या पर्वाचा आपण जर पाहिलं तर बेस्ट बॅटर म्हणून सुद्धा या खेळाडूचा गौरव करण्यात आला होता. असा सौरभ बांद्रे आज मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. क्षमता आहे, ताकद आहे याही खेळाडूमध्ये. जगदीश जाधव आज मात्र नाराज आहे कारण पहिल्याच बॉलवर विकेट गमावली गेली आहे. दुसऱ्या बाजूने फाईट करण्याचा प्रयत्न करेल महेश चेंदवनकर सुद्धा. लक्ष मोठं आहे, प्रयत्न मोठे आहेत. चांगला पाठलाग सुरू आहे. 1 विकेट 44 धावा. तिसरी ओव्हर. दुसरा बॉल. फिरकी पाहायला मिळते. अप्परकटचा फटका पॉइंटच्या डोक्यावरून क्लासिकल अंदाजाने बॉलच्या मेरिट वरती आणखीन एक दिमागदार षटकार ठोकलाय सौरभ बांद्रेने. आणि टीमच्या 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आयर्न स्टार लालबाग संघासाठी सुद्धा. पन्नास वर 1. तिसरा बॉल या वेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. वेग अधिक होता. चांगली फिरकी ही आपण पाहतोय महेश कडून. जिद्दी खेळाडू आहे, चिकट खेळाडू आहे. खडूस गोलंदाजी यात वेळेला मात्र करावी लागेल. तिकट गोलंदाजीची गरज आहे. दुसऱ्या बाजूने मितान शिलेवनला सुद्धा या वेळेला खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय, खोदून काढलाय. वाईडिश लॉंग ऑन वर फिल्डर आहेत. 1च धाव. ओव्हर थ्रो झाला असता परंतु मात्र या वेळेला महेशने खूप चांगल्या पद्धतीने कलेक्शन केलंय बॉलचं. 12 चेंडूत 37 वर आहे आदित्य. स्ट्राईक जास्तीच्या प्रयत्नामध्ये असतील की आदित्यला कशी देता येईल कारण आदित्य खूप चांगल्या फॉर्म मध्ये आज दिसलाय. स्ट्राईक वरती आदित्य. नॉन स्ट्रायकिंग एंडला सौरभ. मगाशी आदित्य दळवी त्याची बॅट मात्र बोलली होती मैदानावरती. सध्या आदित्य गायकवाडला आपण बघतोय. जसा चेन्नई सुपर किंग्स साठी ऋतुराज गायकवाड तसा मात्र आयर्न स्टार साठी आदित्य गायकवाड. या वेळेला इनसाइड आउट. ओहो काय फटका खेळलाय कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून. आणखीन एक बहारदार षटकार आदित्य गायकवाडच्या बॅट मधून आणि प्रेक्षकांमध्ये हा बॉल डायरेक्ट डिलिव्हर्ड केलाय. लेग ब्रेक पाहायला मिळत होता. इनसाइड आउट खेळला कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून. अगदी हा बॉल सरळ मात्र प्रेक्षकांमध्ये गेला. विविध अँगलने हाय डेफिनेशन कॅमेऱ्यांसोबत या स्पर्धेचं क्रिस्टल क्लिअर थेट प्रक्षेपण आणि आदित्य गायकवाडची क्लासिकल बॅटिंग. ओ परत एकदा हवा के साथ साथ घट्टा के संग संग बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पार. येतो आणखीन एक लांब लचक षटकार. आदित्य गायकवाड मॅन इन फॉर्म, मॅन ऑन फायर. 49 धावांवरती आहे सध्या आदित्य गायकवाड. अर्धशतकासाठी 1 धावेची गरज.
18 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. काय पुनरागमन आहे, काय कमबॅक केलाय आदित्य गायकवाडने, काय स्टार्ट दिलाय आपल्या टीमला. अर्धशतक जर पूर्ण केलं तर अमित महाडेश्वर संघ मालक अयान स्टार यांच्याकडून मात्र आदित्य गायकवाडला 1001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असेल. प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, लढतोय, झुंजतोय, फाईट करतोय, संघर्ष करतोय. संघर्षाला पर्याय नाहीये, प्रयत्नाला पर्याय नाहीये. मेहनत करावी लागेल, कारण नशा मेहनतीचा करा, कारण त्याने होणारा रोगही यशाचा होतो. काय घडणार, काय बिघडणार. 18 बॉल 30 धावांची गरज. अर्धशतकासाठी 1 धाव गरजेची आहे. सौरभ आलाय गोलंदाजीसाठी. सौरभ सावंत आणि स्ट्राइक वरती मात्र सौरभ बांद्रे. 2 सौरभ आमने सामने, सौरभ विरुद्ध सौरभ. या वेळेला मात्र वेगवान बॉल, शरीराचा वेध घेतोय, अपील केली आणि ती अपील उचलून धरली आहे पंचांनी. लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून मात्र सौरभ बांद्रेची विकेट सौरभ सावंतला मिळते. हा दुसरा धक्का या स्टार लालबाग संघाला. मोठा अपील नव्हता, अगदी शांततेने पंचांकडे मागणी केली आणि पंचांनी ती मागणी मान्य सुद्धा केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 36 प्रमाणे लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात सौरभ बांद्रे बॅक टू दी पवेलियन. 63 for 2, 63 वर 2, 3.1 बॉल नंतर चौथ्या ओव्हरची सुरुवात विकेट पासून. सौरभ बांद्रेची विकेट सौरभ सावंतला. नवीन फलंदाज प्रतीक कदम मैदानाच्या आत दाखल झालाय. सौरभ सावंत खूप चांगली सुरुवात करतोय आपल्या गोलंदाजीची आणि अशाच विकेट्सची गरज आहे, अशाच डॉट बॉल्सची गरज आहे. मगासपासून मात्र विकेटच्या शोधामध्ये होते गोलंदाज. ती विकेट मात्र बऱ्याच वेळानंतर मिळाली, ती सौरभ बांद्रे सारख्या फलंदाजाची. प्रतीक कदम ऑन स्ट्राइक. फुल टॉस बॉल, तो मात्र मिस केलाय. परत एकदा अपील केली आहे आणि परत एकदा ती अपील मान्य केली आहे. पंच सुबोध घडसे यांचं एक बोट आसमंताकडे उंचावलं गेलंय. OUT आउट. प्रतीक कदम गेल्या पावली मात्र माघारी तंबूच्या आसऱ्याला. आता मात्र कुठेतरी पुनरागमन होऊ शकतं इथून. मितांश इलेव्हन काळा चौकी संघ आतापर्यंत जसं हा सामना पाहत होतो, हा सामना पूर्णपणे आयर्न स्टार्सच्या बाजूने जाताना दिसत होता. जसं मगाशी आपण पाहिलं होतं, ओंकार तावडेने काय कमबॅक केला होता आपल्या टीम साठी, मात्र काय बॅटिंग केली आहे. परंतु तशीच काहीशी सुरुवात कुठेतरी स्ट्राइक रोटेट करून स्ट्राइक आदित्य गायकवाडला देण्याच्या प्रयत्नामध्ये असतील फलंदाज. कारण आदित्य गायकवाड खूप चांगले प्रयत्न केलेत आतापर्यंत, तरी त्याला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी सुद्धा एका धावेची गरज आहे आणि आपल्या टीम साठी सुद्धा खूप चांगला परफॉर्मन्स देतोय. त्यामुळे येणाऱ्या फलंदाजांना कुठेतरी हा विचार करून मैदानामध्ये या माइंडसेटनं फलंदाजी करावी लागेल. 3 गडी गमावले, 63 धावा स्कोर कार्डवर. तिसरा बॉल. या वेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. गॅपमध्ये बॉल चाललाय, डीप मध्ये मात्र फिल्डर आहेत, परंतु बॉल काही थांबणार नाहीये, निघून जाईल. सीमारेषा पार, मिळतील धावा 4. येतोय आणखीन एक चौकार. कुशल कोरडे न्यू बॅटर मैदानाच्या आत आलाय आणि पहिल्याच बॉलवर चौकार ठोकलाय.
याच हंगामामध्ये आपण पार पडलेला वाढदिवस चषक पाहिला होता. सन्माननीय रवींद्र कोरडे साहेबांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून 1,00,000 रुपयांची पारितोषिक असणारी स्पर्धा याच मैदानावरती पार पडली आणि त्या रवींद्र कोरडे साहेबांचे सुपुत्र कुशल कोरडे आज मात्र मैदानात, चौकार मात्र त्यांच्या बॅटमधून. परत एकदा खोदून काढला, समोर फिल्डर आहे, चोरट्या धावेच्या प्रयत्नात डायरेक्ट हिट लागला नसता. जर मला वाटतं लागला असता तर आउट झाले असते, कारण बरंच अंतर होतं पॉपिंग क्रीज मध्ये आणि फलंदाजामध्ये. प्रभंजन सनसने मात्र चांगला प्रयत्न केला. डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न जो आहे तो कुठेतरी थोडक्यासाठी राहिला, अन्यथा आणखीन एक विकेट मिळाली असती. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला जागा नाहीये. 68 वर 3 अयान स्टार, आदित्य गायकवाड, एका धावेची आवश्यकता त्यांना मात्र अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. 14 बॉल आणि 49 धावांवरती बॅटिंग करतोय आणि अर्धशतक जर पूर्ण केलं तर संघ मालक अमित महाडेश्वर यांच्याकडून त्यांना 1,001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असेल. ओहो, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून आणखीन एक बॉल जाईल सरळ सीमा रेषा पार. आदित्य गायकवाडचं अर्धशतक या चौकारासोबत पूर्ण होतंय. मित्रांनो, आदित्यची बॅटिंग आवडली असेल तर जर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या स्पर्धेतली पहिली वहिली हाफ सेंचुरी आदित्य गायकवाडच्या बॅटमधून टीम आयन स्टार्स साठी. पॉवरफुल स्ट्रोक केलेत या वेळेला मात्र. थ्रू दी कव्हर्स, ओव्हर दी कव्हर्स, आणखीन एक दर्जेदार चौकार. क्लासिकल बॅटिंग अगदी मैदानाच्या 360 डिग्री मध्ये मात्र फलंदाजी करताना दिसली आहेत आदित्य. 15 चेंडू मध्ये मात्र आपलं अर्धशतक पूर्ण केलं. 53 धावांवरती बॅटिंग करतोय. 72 रन्स ऑन दी बोर्ड. या वेळेला उंची चांगली, लांबी कमी, मिळेल विकेटची हमी. गोलंदाज सौरभ सावंतला मिळते तिसरी सफलता एकाच ओव्हर मध्ये. मोठी विकेट आदित्य गायकवाड बाद. मोठी खेळी केली आहे मित्रांनो. जरा आदित्यची बॅटिंग आवडली असेल तर जरा माघारी येत असताना जरा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी झाल्या पाहिजेत. पहिलं अर्धशतक या शिवडी विधानसभा प्रीमियर लीग शिवसेना प्रमुख चषक 2025 सीझन 2 मधलं. 16 चेंडू 53 धावा बनवून मात्र माघारी परतलाय. धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज. परत एकदा दोलायमान परिस्थितीमध्ये असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही बाजूला समान संधी देणारा हा सामना आपल्याला बघायला मिळतोय. 12 बॉल आहेत आणि 21 धावांची गरज आहे. या मैदानावरती 12 बॉल 21 तसं मोठं समीकरण नाहीये, परंतु गोलंदाजी ज्या पद्धतीने केली आहे सौरभ सावंतनं तशीच गोलंदाजी इथून पुढे मात्र मितांश इलेव्हन काळा चौकीच्या गोलंदाजांनी केली तर मला वाटतं 21 धावाही थोड्याशा मोठ्याच आहेत. दीपक शर्मा नवीन फलंदाज, त्यांच्यासोबत मात्र कुशल कोरडे स्ट्राईकवर. गोलंदाजीसाठी मात्र सुचित कदम आलेत. तसं बघायला गेलं तर या दोन कदम बंधूंनी हे मैदान एक वेळेला गाजवलंय. संकेत कदमच्या नावावरती 6 चेंडूत 6 षटकार ठोकण्याचा विक्रम आहे या मैदानावर. तर सुचित कदमच्याही नावावरती बरेच विक्रम आहेत या मैदानावरती खेळत असताना. दुसऱ्या बाजूला मात्र एक युवा टॅलेंट कुशल कोरडे. कुशलला आपलं कौशल्य दाखवावं लागेल आज. 12 बॉल आणि 21 ची गरज, हे उलट सुलट समीकरण. यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. इनसाइड एज घेतली आणि बॉल मात्र गेला लॉंग स्टॉप रिजन मध्ये. 4 धावा वाजून आणखीन एक चौकार. विकेट कीपर, शॉर्ट थर्डमॅन दोघांनाही चकवलं या बॉलने.
छेडण्याचा प्रयत्न केला गेला अगदी बॅटच्या खालच्या इशाला लागून बॉल मात्र लॉंग स्टॉप रिजन सीमा रेषेच्या पलीकडे. त्या ठिकाणी मात्र अर्णव मराठाचा बॅनर आपल्याला पाहायला मिळतोय. संघमालक राजनजी साळी त्याच्यावर आपल्याला पाहायला मिळतील. 4 धावा मिळाल्या, 11 बॉल आणि आता मात्र 17 धावांची गरज आहे. परत एकदा ओव्हर पिच बॉल, परत हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु इतकं सोपं नाहीये सुचित कदम समोर बॅटिंग करणं. अपील केली आहे कॉट बिहाइंड साठी, परंतु त्या अपील साठी मात्र पंचांचा कोणताही निर्णय आलेला नाहीये. डॉट बॉल. काय घडेल काय बिघडेल या मॅच दरम्यान अजूनही सांगणं थोडंसं कठीण आहे. 2 बॉल पूर्ण झाली आहेत, 10 बॉल 17ची आवश्यकता आहे. 3 षटकारांचा हा सामना आहे. यावेळेला मात्र बीमर आहे, यात काही शंका नाहीये. अबव द बेस्ट गोलंदाजी केली गेली आहे आणि त्यासाठी मात्र यावेळेला पंच लागू करतायत तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21.41.7. नो बॉलचा इशारा, 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग सुद्धा, एका बीमरची वॉर्निंग सुद्धा आणि फ्री हिटचा बॉल. पंच सूर्यकांतजी आडाव आणि पंच सुबोधजी घडसे ऑन फील्ड पंचांच्या भूमिकेत. आमचे तिसरे पंच नासिर शेख सर. 3 पंचांचं पॅनल लाभलंय या स्पर्धेला. टेनिस क्रिकेट विश्वातील 3 दिग्गज पंच आज मात्र या स्पर्धेला मार्गदर्शन करतायत. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, हलकासा लेग कटर होता. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडूने रस्ता बदलला, मार्ग बदलला, प्रवाह बदलला, दिशा बदलली, रस्ता बदलला आणि सरळ जाऊन विसावला तो यष्टीरक्षक महेश चेंदवनकरच्या हातामध्ये. आणखीन एक निर्धाव चेंडू. आता मात्र एक बॉल महत्वाचा असेल या मॅच दरम्यान. फ्री हिटचा बॉल अगदी स्वस्तात पूर्ण केला गेलाय. परत एकदा स्विंग अँड मिस. आणखीन एक निर्धाव चेंडू आलाय. कुशल कोरडेला बीट केलं जातंय. सुचित कदम गोलंदाजी करतोय. प्रेशर वाढतंय, दबाव वाढतोय, तणाव वाढतोय. डगआउट मधून मात्र आता थोडीशी उत्कंठा पाहायला मिळतेय. पुन्हा एकदा अप टू द मार्क सुचित कदम. स्ट्राइक वरती कुशल कोरडे. हाफ ट्रॅकर बॉल समोर पंच केलाय. कडक शॉट, स्वीट साऊंड फ्रॉम मिडल ऑफ द बॅट. बॅट मधून आवाज आलाय टक आणि धावाही मिळतील टकाटक. 6 धावांचा एक फटका. कुशल कोरडेच्या बॅट मधून या मॅचचं समीकरण बदलतोय. समोर पंच केलेला हा शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पाकिस्तानच्या विरोधात विराट कोहलीने खेळलेल्या शॉटची आठवण मात्र झाली हा फटका पाहिल्यानंतर. 8 चेंडू आणि 15 धावांवरती बॅटिंग करतोय कुशल. सामन्याचं समीकरण जाणून घेऊया. 83 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 5 चेंडू पूर्ण झालेत, 7 बॉल शिल्लक आहेत आणि 7 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. परत हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. एकाच पद्धतीने मात्र सगळे फटके खेळण्याचे प्रयत्न केले गेले. एकमेव असा हाफ ट्रॅकर बॉल होता ज्यावर मात्र षटकार ठोकला गेला आणि या ओव्हरची मात्र आता समाप्ती होतीये. 5 ओव्हर नंतर 4 गडी बाद, 83 धावा अयान स्टार. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 10 धावांची आवश्यकता आहे. बऱ्याचदा हे इक्वेशन आपण पाहिलंय या मैदानावर. कधी पार पडलंय तर कधी डिफेंड केलं गेलंय, कधी रोखल्या गेल्या तर कधी ठोकल्या गेल्या आहेत. पाहूया आता या मॅच मध्ये काय घडतंय. कोण असेल या मॅचचा हिरो. प्रभंजन सनस आलेत गोलंदाजी मार्कवर. पहिल्या ओव्हर दरम्यान ज्या वेळेला त्यांनी गोलंदाजी केली होती, वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं दुसरं षटक ज्या वेळेला हाताळलं त्यावेळेला मात्र 24 धावा खर्च केल्या आहेत. चला, टाइम आपल्याला निर्धारित वेळ दिली गेली आहे, त्या निर्धारित वेळेतच तुम्हाला मात्र इनिंग पूर्ण करायची आहे. आता मात्र मला वाटतं सौरभ सावंतच्या हातामध्ये ही ओव्हर सोपवली गेली, कारण सौरभ सावंतने मगाशी अप्रतिम गोलंदाजी केली आहे, चांगला परफॉर्मन्स दिलाय.
3 विकेट पटकावले होते. आता मात्र त्याच सौरभ सावंतच्या हातामध्ये ही निर्णायक ओव्हर, ही शेवटची ओव्हर सोपवली गेली आहे. स्लॉग ओव्हरचा खेळ, डेथ ओव्हरचा खेळ, हाणामारीचं षटक. स्ट्राईक वरती असतील ते मात्र दीपक शर्मा. आता पाहूया शर्माजी का बेटा काय करतोय अयान स्टार साठी. फिल्डिंग मध्ये मात्र थोडासा बदल केला गेलाय. एक विकेट किपर, एक शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट फाईन लेग. गलीमध्ये फिल्डर, कव्हर्स मध्ये एक फिल्डर, कव्हर पॉइंटला डीप मध्ये फिल्डर आहे. लॉंग ऑफ, लॉंग ऑन. पहिलाच बॉल, बैठक फटका, घुटना टेक और ये सिक्सर देख, सड़क पे कड़क. शर्मा जी का बेटा आज मात्र एक महत्वपूर्ण फटका त्याच्या बॅटमधून आलाय. व्हॉट अन एक्झिक्युशन. काय फटका सजवलाय. पाहावा पाहावा आणि पाहतच राहावा. डोळ्यांना थंडक देईल असा फटका पाहायला मिळतोय. अगदी मागचा गुडघा जमिनीवर टेकला आणि चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर फेकला. चार धाबांची गरज. बॉल शिल्लक राहिलेत आता 5. आणि या बॉल सोबत काय बॅटिंग पाहायला मिळाली आहे. विजेता ठरलाय सामन्याचा अयान स्टार लालबाग, अमित महाडेश्वर आणि टीम. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नन अदर दॅन या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकावणारा आदित्य गायकवाड ठरतोय या मॅचचा सामनावीर. दोन विनिंग स्ट्रोक मात्र खेळले गेले ते दीपक शर्मा यांच्या बॅटमधून.